काय झालं? गेली सोडून. काय झालं? कोण गेलं सोडून? गेली ना सोडून. काय सांगू गेलं. कोण गेलं सोडून? लय महत्वाची होती जाणारी. तुझ्याकडे कोण? अरे माझ्याकडे मस्त लाख होते. लाखाशिवाय म्हटलं मला पण शिवाय घात नाही. पण ती गेली ती तुरली. आई शपथ. तिने तर बाई काळजाचा घावच केला. आई कोण होती शपथ. पण ती? अरे कोण होती? इतकं झालं नाव पण घ्यायची नाही वाटत. आई शपथ. सांग नाव. कोण होतं? काय कमी होती आमच्यामध्ये. कोण होतं? दुधाची बॉटल नाही खंबा आणून द्या. आता काय करू. सोडून गेली. खंड एवढी. आई शपथ. आता काय करायचं. कसं जगायचं. काय झालं? जाऊ दे, गेली ते जाऊ दे. काय झालं रे? तिच्याशिवाय नाही जगू शकत. मला कुणाचा आदर नाही द्या तुमच्या कांदा मला या. सोडून गेली. आता विचारून काय फायदा. मी गेली ना मॅडम आदत जेव्हा म्हणत तुमचं पाणी पण होतो येत नाहीये. पाणी संपले झालं. ते तुम्हाला दाखवतो. आणि ना आता जर मी पाणी काढलेलं नाही माझं डोक्यामध्ये पुरीन पूर लाखाशिवाय खात नाही. वडापावशिवाय खात नाही. नीट उभं राहा. नीट सांग काय झालं. जेव्हा वेळ होती तेव्हा तुम्ही काय केलं नाही. आता विचारते काय झालं. अरे माणुसकीच्या नात्याने विचारते. तू रडतोय म्हणून काय झालं? माझ्या काय झालं हॉल पडला. अरे हसतोय का रडतोय? पहिलं दिवस शांत हो. असं कसं रडतोय रे? अरे पहिली शांत हो. आधी शांत हो. शांत. आता संत होऊन काय फायदा. मराठी भाषा कळती का? शांत हो म्हटलं तर संत हो. दिला असता वेळ हातामध्ये. माझ्या हाताचा कोणतरी गेलंय त्याचा काही संबंध येतोय का? तर आज किती बोलणं झालं असतं मॅडम. अरे पहिलं याला शांत कर ना. मी नाही काय करू शकत. ते तुमच्यामुळे झाले. मी काय केलंय? काय माहिती तुमच्यामुळे झाले मॅडम काहीतरी लय मोठं. मॅडम चला अजून पण चान्स आहे लग्न करायचा. भावट आहे का? कशासाठी रडतोय? ना काय पडलंय? जागा खाली झाली या शेत विकून घ्यायला. आई शपथ. अरे हा कधीतरी म्हणतोय कोणीतरी गेलं, कधीतरी म्हणतोय जागा खाली झाली, कधीतरी म्हणतोय हात द्या, कधीतरी म्हणतोय लग्न करा. मॅडम त्याची पीडा फक्त तुम्ही समजू शकता. मॅडम तुम्हाला काय सांगू या. तू एका जागी शांत आधी उभा राहा. अहो आता शांत उभं राहण्याची वेळ नाही. सोडून गेली ना ती. आता काय करू मॅडम. अरे कोण गेलं ते तर सांग ना. मॅडम गेलं. तुम्हाला काय बघा वाटतं? मॅडम काय झालंय त्याला तुम्ही समजू शकतात. अरे पण झालंय काय मला ते कळलं तर आपण त्या मॅडम मुद्द्यावर त्याला काहीतरी सोडून काढू गेली. ना. सोडून गेली मॅडम त्याला. अरे पण कोण होती सोडून जाणारी? ते फक्त त्यालाच माहिती. नकडं होतं नाही त्याचं कोणासोबत. नाही, आमच्या बाळाचं शपथ. कानाखाली जाळ काढेल माझ्यावर जर आरोप केला तर. मॅडम करा भावासोबत लग्न मॅडम. अरे तुझा पहिला मुद्दा सोडव. कुणासाठी रडतोय ते बघ. माझं काय? अहो मला रडायला नाही झाली तो मॅडम. पण माझ्या भावाला फक्त एकच आहे ना. करा लग्न पटकन मॅडम. हसतोय का रडतोय? मॅडम तो रडतोय तो मला माहिती आहे. लहानपणीपासून ओळखते. तो हसत नाही. मग तू काय करतो? मी काय तुमचं बघ- मॅडम करा लग्न मॅडम. भीक मागतो तुम्हाला मॅडम आता. गप्पे. कुणासाठी रडतोय हा? पोरीसाठी. कोणत्या पुरेसाठी? ते त्यालाच माहिती. मग तुला काय माहिती? तू 24 तास त्याच्यासोबत राहून 24 तास नाही मॅडम मी झोपायला बेडरूमच घेतो. एका बेडरूम मध्ये झोपतो. सोडून गेली मला. का सोडून गेली मला. आता तुम्ही परत माझ्या लाईफ मध्ये. डिप्रेशन झालंय का काय? सोडून गेली. काय ते घुसतीवर ना. घुसलं तर घुसून द्या. ती मला सोडून गेली. आता मला पण मरून तिच्यापाशी जायचं. वेडा झालाय. असं जाऊ नको तू पुढं पुढं. तुझं काही लगट पुढं पुढे इथं झालंय माझं वाटोळ. अरे मला इथं थांबलं ना की कसं तरी होतं. माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे. सेन्सिटिव्ह. हा बघ असं मला होतं. मॅडम जे शब्द बोलता येत नाही ते बोलत नका जाऊ. इथं मला लय दुःख झालंय. सेन्सिटिव्ह बोलतात. मॅडम भावाशी लग्न. ते तर भावासोबत लग्न करा नाही तर माझ्यासोबत करा. कानाखाली जाय करा. पाहिलं रे. शांत घे नीट बोल. मॅडमला तरी कळू दे. शांती मॅडम मी माझ्या लय पहिलं तू शांत हो, नाही तर मी इथून निघून जाईल. शांतीत बोल. नीट बोल मॅडम. माझा कसा दुखायला लागला?
ठीक आहे मॅडम, तुम्हाला काय सांगू मॅडम, एकदम शांत होऊन मग सांग काय झालंय ते. माझ्या काळजाचा तुकडा मला सोडून गेला मॅडम. कोण तुझ्या काळजाचा तुकडा तेच विचारतो आम्ही इतक्या वेळच्यानी. तेच तर, आता काय उचलून उपयोग आहे, लग्न केलं असतं लवकर तर विचारायची गरज नसती लागली ना. अरे कोण गेलंय काय गेलंय व्यवस्थित सांग ना, रडू नको, रडल्याने समाधान मिळणार आहे का? काय मॅडम सांगू त्याला तुम्हाला? काही पण शांत व्हायला मग काय? त्याला समाधान मिळते म्हणून तो रडतोय. कशी होती ती, किती वाईट द्यायची मला, काय ती माझ्यासोबत करायची, किती मला तिने सांभाळलं नाही सांभाळलं, काय करू मॅडम, लय आठवण येते तिची. पण तुम्हाला काय करायचं आता विचारून, गेली वेळ निघून. हा अरे पण कोण गेलं झोटिंग करतोय उगाच विनाकारण रडतोय का खरं रडतोय? तुझ्या डोळ्यातून एक पाण्याचा टिपका नाही, फक्त घसा मॅडम, मी घसा शपथ बांधतोय. सांगतोय, जर मी रडलो तर अख्ख्या वात्रटवाडीमध्ये पुरीन मॅडम, आणि तुमची हुळहुळवाडी गाव सोडून जाईल. करा भावासोबत लग्न, जाऊ दे मॅडम. तुम्ही भावासोबत लग्न करा, तुम्ही भावासोबत तुझा भाऊ आहे ना भाऊ, काही मला वाटतं तोच मेंटल असं, मग तुम्ही दोघं पण मेंटल आहे. नाही मॅडम आमचा मॅडम, भाऊ मेंटल नाही हो मॅडम तुझा भाऊनी लय चांगला आहे आता मॅडम. का आता सांगतो, भावाला काय बोलायचं नसतं. ते काटे टोचतील काटे. नाही मॅडम, आता आता काय सगळं टोचलंय, काट्याने काय होणार आहे? मॅडम काळीच टोचून निघले माझं ती गेल्यापासून. झालं ना आता, नाही मॅडम, फायनली झालंय ना. मम्मी माझं पाय. मंद सारखा नाही करत मॅडम, तो पोरी सारखा करतो. पोरी सारखा नाही करत मॅडम, तो पोरीसाठी करतोय. तुम्हाला रोज काहीतरी नाटक करायची सवय लागली, बाकी काय नाही. नाटक नाही मॅडम, तो रडतोय. आता मी ना तुमचे सगळे असे नस ओळखायला लागले. पुढे सांग वर मला इथली नस कोणची. मॅडम मी पोलिओची इंजेक्शन घेतलं होती, ती ओळखून काय पोलिओची इंजेक्शन असते का? नाही मॅडम, मी पुरीचं इंजेक्शन घेतलेलं, सांगा ना कोणचं आहे? पोरीचं इंजेक्शन असतं का? पुरी पट्ट्यात. मॅडम ती तर सांग, मी तुम्हाला सांगतो, ते पटा म्हणून बघा मी टॅटू घेण्यासाठी काय काय केलं आणि किती इंजेक्शन घेतल्या होत्या. कोणची नस असेल बरं तिची? ते नसतं जाऊन दे, पण तुम्ही काहीतरी नाटक करताय मला कळून चुकलं. नाटक नाही मॅडम, ही असली येते त्याची, माझी नाही. मॅडम तुम्हाला सांगतो, ती पटा म्हणून मी काय काय केलं, काय नाही केलं, काय नाही केलं, काय काय केलं, काय नाही केलं. नेमकं बोलतोय काय नाही, काय नाही केलं. गाव काहीतरी असेल ना, नाव गाव. लग्न करा मॅडम, चला. अरे तुझ्याबद्दल बोलतोय, तिला नाव गाव ठाव ठिकाण काहीतरी असेल का नाही? कोण होती, काळी होती, निळी होती, पिवळी होती, मुलगी होती, बाई होती, मॅडम, कोण होती, बाई पण नव्हती. नातेवाईक होती, घरची मी होती. वाटतो मॅडम आला बाई सोबत काय लग्न करणार. बरोबर. ह्याला आहे ना चांगल्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा, डोक्यावर परिणाम झालाय. हॉस्पिटलच नाही आपल्या इकडं. मॅडम खरं ते सांगतोय तुम्हाला. चल ग जाऊन दे उगाच. मॅडम थांबा, मॅडम आमची पिढा ऐकून जा, थांबा मॅडम. मॅडम मॅडम मी मॅडम मॅडम लग्न बाकी आहे एवढं लवकर? हा खोड उलट्या मूर्ख होता. टेन्शन कपाळात गेलो ना, ये जवळ. जाऊ नको दूर, तू अशी जवळ करा मॅडम. भावासोबत लग्न मॅडम, सकाळी त्याची तुम्ही पिढ्या समजून घेतली नाही, तुम्ही पळून गेलात डायरेक्ट. अरे पळून काय? गेलात तुम्ही, आव पळून गेलात. आईला वहिनी वाटलं नव्हतं, हा मी इतकं रडत होतो, हा तुम्ही निघून गेला, पण इतका माणूस घाले तुम्ही. पहिली गोष्ट मी तुझी वहिनी नाहीये, आणि दुसरी गोष्ट मी माणूस घालली नाहीये. मी माणुसकीच्या नात्याने मी तुला विचारत होते. हे मग तुम्ही बाई आहे का नाही? हे बाईचा आणि माणसाचा प्रश्न आहे, माणुसकीचा प्रश्न आहे. मी तुम्हाला इमानदारीने विचारत होते की अरे झालं काय मला सांगा, काय इतकं रडतोय? हा बरं, रडतोय का नाटक करतोय ते पण कळत नव्हतं. म्हणून निघून नाही यायचं, मग मी काय करायचं? बरं सगळं जाऊन दे, हिने माझ्याकडेच बघून तुम्ही वाकडा का केलं? इकडे बघ तू बस, का ना खाली देईल मंद बुद्धी. लाजली मॅडम, लाजली. तेरे लिए बेजिया मैं. तू नाही बाई. बाय बाय. मॅडम भावासोबत लग्न करा मॅडम. नाही करायचं, आता फायनल झालंय. फायनल? मग एवढ्या दिवशी फायनल नव्हतं झालं एवढे दिवस? मॅडम पहिल्या दिवसापासूनच फायनल आहे की मला तुमच्या भावासोबत लग्न नाही करायचं. मॅडम मिठीने मारली माझ्या भावाला मिठी, तिने मारायच्या आधी मारत तुम्ही माझ्या भावाला मिठी. काही गरज नाही तुम्ही मारा तुम्हाला मिठी. करा ना मॅडम भावासोबत लग्न. बावट. मॅडम तुमच्याकडे नाही अपेक्षित नाही. बावळटचा तुम्हाला अर्थ माहिती का?
माहिती. आय लव्ह यू दिराला पण आय लव्ह यू म्हणता का? नवऱ्याला म्हणत जाऊन नवरा काय भावरा आहे का तुमचा? एका जागेवर नाही थांबत. हा काय पण अर्थाचा अनर्थ करू नको. अरे सांगतो, त्या भावराला घ्या दुबईवर नाही तर बोलून. भावरा असा घरा फिरतोय. हा दुबईला पोरी चांगल्या नसतात. आता हायचे आन्सर पटून घ्या. आईन कोण फॉरेनर बिरेनर घेऊन जाऊन त्याला खिशात टाकून काय करतात? मला काही घेणं देणं नाही. जाऊन त्याची फोरदार येऊन दे, नाहीतर गावातले कुठले रंबा संबा येऊन दे, मला काही फरक नाही पडत. आम्हाला तुम्ही आवडता. आवडत नाही, फक्त तुम्ही आवडता. कातील हसीना, कातील हसीना. मी तू पुन्हा का भेटला पण मला इथे? मी माझी चालले होते ना. मैडम हर जाने वाला उसके पीछे नहीं आता और हर पीछे आने वाले वाला वो लाख शेवा तर वडा पशु वाला होता नहीं. काय पण? जान मॅडम आम्ही काय असं तरी बोल. मॅडम कसं मी काय असं बोलून लोक कॉपी करतात ना, त्यामुळे मी असं बोलतच नाही. लव यू मेरी जान. बघ राणी बना के रखू. राणी बना के एकच पॅटर्न तुझा. डोक्याची भुर्जी बनवून ठेवली. मॅडम बुर्जी तर अंड्याची बनवतात हा मॅडम आणि ती खायला मला लई आवडती. डोक्याचं तर भेजा फ्राय बनवतात. अरे मंद बुद्धी मुलांनो, तुम्ही कुठल्या जन्माचा बदला माझ्याकडनं घेताय ते तरी मला क्लिअर करा. मॅडम मी हेच जन्मात आलोय, पण तुम्हाला आमची मावशी बापू वहिनीची आई मावशी काकी काकू करतो. मॅडम तुम्हाला आमची तुम्हाला तर आम्हाला फक्त मावशी झाली तर मग आपल्या बापाची ही कोण आहे? चालेल म्हणली होय. माझा भाऊ महिनेच मला मावशी म्हणा, आजी म्हणा, सासू म्हणा, काही बहीण म्हणा, सगळं चालेल. पण मला आहे ना तुमच्या भावाची बायको होण्यात बरं मग भावाची बायको नका हो, आमची वहिनी. हा बरं झालं बहिणी बोललं. बाय म्हणले घन मला आधी वाटलं आमच्या दोघांची बायको आईला मी कसं काय राहू. भावाची बरं का तू स्वतःला कोण समजतो? नात करती मॅडम दुनिया सारी. दादा आपला सर्वात भारी. ते घुसळडोळ्यात. नाही घुसत तेव्हा मित्र आहे मा. मॅडम तुम्ही कधी ऐकलंय का? बेगम बगैर बादशाह किस काम का, बादशाह बगैर बेगम किस काम के. मला काय वाटतं म्हणजे काय, या पूर्ण वाटरवाडीमध्ये ना तुम्ही दोन नमुने आहेत ना. नमस्कार मॅडम, हे दक्षी आणि मी ऋतिक आहे. हा मॅडम तुम्ही दोन्ही नमुने आहेत ना क्रॅक आहात. हा मॅडम क्रॅक नाही मॅडम आम्ही हॅक हॅक. मॅडम पद्धतशीर बोला. हा कळलं का? मॅडम नात करती दुनिया सारी. कितीदा मॅडम नाही तेव्हा काहीच आठवत तुला. रिपीट मध्ये काय ना तर माझी पकले तुझं ऐकून. मॅडम शांत नाही पकत. गैरिंग व्हायचं नाही. हा. झालं तुझं गेलं का रडू? मॅडम कधी बोरिंग मॅडम केसात अडकलं बघा. बघ ना ते खूप त्रास देतोय मला. ए मित्र तिकडे जाऊन थांब थोडं. सांगितलंय त्याला आता नाही येणार ते. हा इथं काही येऊ नको. हा बोला आता काय. बघा मॅडम मी कशाला काय बोलू? हे बघा कसलं भारी आहे. बघा हे तुम्ही असणार, हे आमचा भाऊ अशी जवळ येणार. काटे घेतली अरे वहिनीची भावाची निशाणी. अरे तो चल सांगा मॅडम तुमची ना आमच्या भावाची निशाणी येते. येणच हा. मॅडम कळलं का? तुमच्यासाठी आम्ही काटे पण दुबईमध्ये ठेवतो, पण तुम्ही हा बोलत नाही. मॅडम भावाशी लग्न करा मॅडम. तुमचं लई चांगलं आहे मॅडम. तुम्हाला आमची तुमचं असे दीर्घ. अरे तुम्ही भेटल्यापासून माझ्यासोबत सगळं वाईटच व्हायला लागलंय. चांगलं काय काय वाईट झालंय तुमच्यासोबत? सगळं वाईटच मॅडम होतंय. तुम्ही भेटल्यापासून कधी आम्हाला तेल चढवलंय? कधी काही केलंय का? तेल चढवायला तुम्ही काही देव आहे का? स्वतःला शब्द समजतोय का? अरे आम्ही देवाची मध्ये कुणाला पण स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल ना, ते आम्हाला हेच करतात. अहो रानाच्या मसोबाला कोणाचे नारळ पडत पण आम्हाला येऊन हा मीटिंग पाणी फिक्स करतात. कळलं का? तुम्ही पिता पाणी पितो मॅडम. पाणी तुमचे विचारच लई घाणे. पाटील मामाची काही खंबा बिंबा बघतात काय तुम्ही? असं करता म्हटलं मी काय बोलणार? पाण्याची बॉटल पण अशी अशी करू शकतो. पाटील मामा सांगतो पाटील मामांनी ना अख्खी नाही फक्त केलं, फक्त घर करायचं वाक्य राहिलं. काय पण बोलू नको माझ्या वडिलांबद्दल. मारतात. खाली जा कारण हो बाजूला. मला वाटतं मॅडम तुम्ही पाटील मामासोबत पॅक मारलेलं दिसतोय एकदा. जरा शांत बस. काही बोलू नको. नाव देते दिवशी उलट्या त्याच्यामुळे होतात ते का? कळलं का मुलांना? तरी तुम्हाला सांगत होतो. हे तू झापडायच पाहिजे. आणि तू काल आमच्या सोबत होता, आता काय इच्छा सोबत आला परत? उद्यापासून शाळा चालू होणार आहे. कळलं ना? पलटी मारतो ना तू. आता तू रिटर्न आहे, तुला कान फाडतो डायरेक्ट परत आमच्याकडे. बघा मॅडम तुमची लक्ष्मण रेखा जोडलेली आहेत, फक्त तुम्ही अशी लांब आहेत, तुम्हाला फक्त अशी जवळ यायचे. अरे देते ओ मॅडम मॅडम आमचा भाऊ आईला भावाला जरी फेकून दिला
ती घरी आहे का? मग पाखरा आजाद केलं मी गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला, पाखरा आजाद केलं मी तुला, आजाद केलं मी तुला. आतापर्यंत येणार सोशल मीडियावर बघितलं होतं हा काय बॉयफ्रेंडला दरीतून फेकून देतात, बॉयफ्रेंडला दरीतून फेकून देतात, इथून फेकून देतात, कुठून कुठून फेकून देतात. आता तर रिअलिटी मध्ये बघितलं तुम्ही प्रॅक्टिस करते आहे. फक्त बरं झालं लव्ह मॅरेज करून तर नाही गेले, सुसाईड पॉइंटला नाही गेले महाबळेश्वरला, नाहीतर भावाला तर नाही पार हेच करून टाकलं असतं. असं धक्का दिला असता मॅडम, असं दिला असतं का असं ओढून फेकलं असतं. अरे मी काय त्याला फेकले आमचा भाऊ आता, काय ते तुमचं भाऊ कुठे जाणार? आमचा भाऊ दुबईहून येणार. अगं भावाने मारला तू माझा भाऊ. अरे भाऊ मी काटा फेकले, काटा ते जाऊ देतो का आमचा भाऊ आला? त्या काट्यामध्ये मी पण होते ना, एक तुमचा भाऊ होता आणि एक मी होते ना. दोघांनी लग्न करून मिळले, तुम्ही का जिवंत माझं मी मेले ना सोडा रस्ता. नाही मॅडम, तुम्ही फक्त काट्यासाठी मिळत आमच्यासाठी जिवंत आहात. नाही मॅडम नाही मॅडम थांब 2 मिनिटं. आईला आपण असे जादू प्रयोग करू शकतो. सारखा तुम्हाला दाखवतो. जा तर आता मॅडम स्टॉप मॅडम. आईला आज तुझ्यामुळे नाही गेली, माझ्यामुळे नाही गेली. ती काय कशाला टाकायचं तिने? काटा परत उचलला भाऊ. मॅडम लाजली बर का काटा बघून. तेच तर त्याला खिशात ठेवतो. असं मॅडम पण दिसायला काटायची. तेच तर. काटा काटा भाऊ पण काटा, मॅडम पण काटी. आईला आपल्यालाच टोचतात हा. आपण डोळ्याचं ते सगळं हा जगायचं दोनच नाही. पण माहितीये काही म्हणून पण तिच्यात माणूस आहे बर का. तेच तो ती तुला नाही का विचारत होती सारखीच काय झालं आपल्या भावासाठी. माहिती घरी बरी पाहिजे फिक्सच करू. फिक्स म्हणजे फिक्स पहिलंच फिक्स आहे आपलं. आपल्याला नाही का फिक्स कसल्या परिस्थितीत करावंच लागतं. आपण आपल्या आरचीच काय झालं? काय आरची करते, आरची लागू दे मिरची. लागली तर लागली, मिरची तर मिरची. कसा वाटला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ? आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटूया पुढील भागात. आणि सबस्क्राईब देखील करा.